सर्वधर्म समभावाचं प्रतीक असणारं रिद्धपूर हे गाव महानुभाव पंथीयाची काशी म्हणून सुद्धा या गावाला एक ख्याती प्राप्त झालेली आहे. या गावामध्ये जमदग्नी महाराजांचा एक मठ आहे आणि त्या मठात गेल्या अनेक वर्षापासून गणपती बसवण्याची परंपरा कायम आहे. त्या संदर्भात या आश्रमाचे पुजारी रघुजी गर्गे यांच्याशी आपण प्रत्यक्ष चर्चा करून या उत्सवाविषयी जाणून घेऊया. आज आपण रिद्धपूर या गावात जमदग्नी महाराजांच्या आश्रमात उभा आहोत. या ठिकाणी गणेशाची स्थापना झालेली आहे. तर या ठिकाणी गणेश स्थापनेची परंपरा आणि गणेश स्थापनेमध्ये करण्यात येणारे उत्सव या बाबतीत आपण या आश्रमाचे पुजारी दादा किती वर्षापासून ही परंपरा आहे? याला तर जवळपास 120 वर्षाच्या वर झाले असतील, कारण आमच्या आजोबाच्या अगोदरपासूनच्या या गणपतीची ही परंपरा चालू आहे. आम्ही बसवलं, त्याच्यानंतर आमच्यापेक्षा लहान होती मंडळी त्यांनी बसवलं, आमच्या वडिलांनी बसवलं, त्यावेळेपासून आम्ही पाहत आलेलो आहे. या ठिकाणी आपण उभा आहोत त्या ठिकाणाला जमदग्नी महाराजांचा मठ म्हणतो. जमदग्नी महाराजाबद्दल काही सांगा. जमदग्नी महाराज म्हणजे जमदग्नी एक ऋषी होऊन गेलेले आहे. त्या जमदग्नी महाराजांचं इथे वास्तव्य होतं काही दिवस. तिथून त्याच्यानंतर ते माहूरला गेले अशी आख्यायिका आहे. कामधेनू गाईच्या बद्दलचं जर झालं तर कामधेनू गाई इथेच होती, रिद्धपूरलाच होती. कामधेनू गायीच्या बाबतीत काय सांगू? नाही, त्याच्याबद्दल तिथे एवढी माहिती. तुम्ही पाटील साहेब, ही किती वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी? हिचं बरीच जुनी परंपरा आहे. याला गणपतीच्या उत्सवात आमच्या 120 वर्षाच्या वर झाले असतील असं वाटते मला. या उत्सवात कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात? आम्ही म्हणजे भजनाचा कार्यक्रम, तसं कधी कधी आम्ही रक्तदान शिबिरही घेतलेले याच्या अगोदर, पण तेवढ्याच ते झालेलं आहे. म्हणजे धार्मिक कार्यक्रमापाठोपाठ सामाजिक उपक्रमाला देखील विशेष महत्त्व या ठिकाणी देतात. गावकऱ्यांचा कसा सहभाग असतो? गावकऱ्यांचा भरपूर सहभाग असतो. आमच्या ह्याच्या रिद्धपूरला जर 1 नंबरचा गणपती होणार तर आमच्या जमदग्नी मंडळाचा गणपती आहे. धन्यवाद.